मी राजा फोस समाजसेवक या 90च्या आपले 90 ते 80च्या सालापर्यंत या एरियामध्ये पाण्याची काही कमतरता नव्हती, भूगर्भातल्या पाण्याची काहीही कमतरता नव्हती. पण त्यानंतर जेव्हा शहरी भागाकडे, स्टेशन एरियाच्या भागाकडे जेव्हा बिल्डिंगी व्हायला लागल्या, लोकवस्ती वाढायला लागली, त्यावेळेला त्या बिल्डिंगी बनवण्यासाठी ह्या भूभागातलं पाणी उपसण्यात आलं. त्यामुळे आमची ही पाण्याची पातळी फार खाली गेली. त्याच्यात क्षारयुक्त पाणी व्हायला सुरुवात झालं, कारण आम्हाला समुद्रही जवळ आहे आणि इकडे मागे खाडी आहे. त्या खाडीचा पाण्याचा मग तो पाणी आमच्या ह्या पाण्यामध्ये मिक्स व्हायला लागला. लोकांना पाण्याची कमतरता लागली. तरी त्यानंतर आम्ही लोकांनी आंदोलनातन करून आम्हाला एक 90च्या दशकात आम्हाला पाणी एक दिलं गेलं होतं 69 गावांना. तो 69 गावांचा पाणी या त्यावेळच्या आमदारांनी तो शहरी भागाला पुरवला. पण 2009ला जेव्हा एक गावाचं आंदोलन झालं महानगरपालिकेत, त्यांनी ते 69 गावांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. पाईपलाईन टाकल्या, टाक्या बनवल्या आणि 2014पर्यंत आमचं सगळं रेडी होतं. पण इलेक्शन लागलं, त्यामध्ये ते पाणी आम्हाला काही दिलं गेलं नाही. त्यानंतर त्या पाण्याच्या टाकीमध्ये कधीही पाणी आलं नाही आणि आता त्या टाक्या तोडण्याची ऑर्डर काढलेली आहे.